काका पुतण्याचे वयारी झाले काका पुतण्याचे वयारी झाले माझ्यातून बाप घडले माझे तुम्ही गेल्या कुठे होत्या? जेवण झाल्यावर पान खायची आठवण झाली. तो बघायला पानासाठी बाहेर गेलो होतो. हे बघायला माझी हालत. अरे पत्नीला एकटी घरी ठेवून तुम्ही बाहेर जाता काय? आणि हा घरेलू संबंध असणारा हा शास्त्री तुमच्या पत्नीशी बेइज्जत करत होता. एवढा असेल बेईमान, एवढा खराब माणूस नालायक असेल असं मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. साईडला हातात घेऊ नको, साईडला काय करायचं मी ते बघतो. या शास्त्री या इकडे या. साहेब पुत्री यांच्यासाठी हा सर्व प्रकार केला जातो. म्हणजे शास्त्री तुम्ही पोरं पण करून देता काय? हो साहेब ओके पंच क्रोशित माझा नाव आहे. थांब तुझी मस्ती जिरवतो थांब. हो नारायण देशपांडे, मी इथं आलो म्हणजे एका खुनीची चौकशी करायला आलो. आणि तो खून तो तुमच्याच घरी झाला. बोला खून कोणी केला? काका का नाही सरळ बोल. खून म्हणजे कुणाचा खून कसला? अरे तुमच्याच घरी खून झालेला आहे आणि तुला सुद्धा माहित नाही. आम्ही दोघे माझ्या माहेरी निघून गेलो होतो. आम्हाला काहीच माहित नाही साहेब. मी त्या बापाच्याच घरी राहायचा 2 महिने झाले ढकल्या. सांग खरं खरं सांग, नाही तर सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घाले. अरे तुझ्या घरामध्ये खून झाली तुला माहित नाही आणि बायकोच्या माहेरी गेलो म्हणते ढकल्या म्हणून. कुणाचा खून? अरे तुझ्या भावाच्या मुलाचा. सांग कोण येता त्याचा प्राण? सांगतोच की नाही का गोड्याचा तुझ्या? सांग लवकर. आम्ही खरंच सांगतोय. हो आमच्या माहेरी गेलो होतो. काय सांगायला ना साहेब हे तुमच्या बापाच्या घरी होतो म्हणून सांगितलं तुम्ही. त्या बापाच्या घरी होता. काय करत होता? चल बोल आता लवकर सांग. चल सांग. ओ मॅडम सोडा त्याला. साहेब आम्ही दोघे मिळून केलं. साहेब रविवारचा दिवस होता, सुट्टी होती आणि हे सर्व आम्ही शेतात जातो म्हणून त्याला बहाण्याने घेऊन गेलो हुड्डा खायच्या निमित्तानं. आणि साहेब त्याचा खून क्षमा करा साहेब. आणि हा सगळा सल्ला या शास्त्रीने दिला आणि माझी बायको पण त्याच्यात सामील होती. साहेब क्षमा करतो.
अरे त्या निष्पाप बालकाचा बळी घेतला, तुला लाज वाटली नाही? आणि तोही स्वतःच्या भावाच्या मुलाचा. पत्नीला सांगून तसं केलं की आता हे शास्त्रीय सल्ला दिला ना साहेबांना. मी काय करू आता साहेब, माझ्या माझ्या बायको आणि तुझे दादा वहिनी कुठं आहेत? साहेबांना शेतावर त्यांच्यावर काही हल्ला झाला म्हणून होतं ते वाचले म्हणत होते. आहेत ना साहेब, जिवंत आहेत ना? अरे बाहेर नाही, तू संपत्तीसाठी त्याला घराच्या बाहेर काढलास. आणि ते माझ्या हातात आहे. साहेब झालं तुम्हाला माफ करा. तुम्ही जे शिक्षा द्याल ती भोगायला तयार आहे. फक्त एक विनंती आहे शेवटची. हरी, माझ्या दादा वहिनीला भेटून द्या. यशोदा, त्यांना या. मला माफी मागायची. या इकडे या. दादा 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 क्षमा करा. नाही, नको व्हायचे ते होऊन गेले दादा, नको व्हायचे ते होऊन गेले. झाला गुन्हा. माफ कर दादा, मला आमच्या कर्माची शिक्षा आम्हाला न्यायालय देणारच आहे. क्षमा करू. म्हणजे आम्हाला सुखानं जेलमध्ये तरी जाता येईल. एवढी सुंदर आहे दादा. जाऊबाई मला माफ कर ग. लहान बहिणीप्रमाणे तू माझा सांभाळ केलीस ग ताई. पण मी तुझ्यावर खोटा आरोप लावून हे सगळं कारस्थान केलं ग ताई. आणि आपल्या या सुखी संसाराची ओळी केली ग ताई. हा संसार बुडाला ना ताई, तर फक्त केवळ माझ्यामुळे घेत ताई, माझ्यामुळे घेत ताई. मला माफ कर ग ताई. मध्ये महिन्यात निर्माण केलं ग. शेवटी मी माझ्या हाताने पाप केलं.